नमस्कार, मी दिनेश बडोरे आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये. आपण TETची तयारी करत असताना या अगोदरच्या लेक्चरमध्ये शेकडेवारीशी रिलेटेड आपण इंट्रोडक्टरी पार्ट आणि काही एक्झाम्पल जे की यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले होते त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचाच पुढील भाग आपण इथे पाहत आहोत. बघा, हे एक्झाम्पल आपण शेवटच्या भागामध्ये घेतलेलं होतं. त्यानंतर आता शेकडेवारी म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं. शेकडेवारी म्हणजे काय, तर दर 100 किती. तर त्या शेकडेवारीला आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणि दशांश अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचं हे पण पाहिलेलं होतं. थोडंसं आपण रिवाईज करूयात या गोष्टी. बघा, गृहीत धरा आता 50% असं जर तुम्हाला सांगितलेलं असेल तर या 50%ला आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसं लिहू शकतो, तर 50/100 म्हणजेच बघा 50 एक 50 दोन्ही 1/2. तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये 50%ला तुम्ही काय लिहू शकता, 1/2 असं लिहू शकता. आणि दशांश अपूर्णांकामध्ये याला लिहायचं म्हणलं तर तो काय असेल 0.5. म्हणजे जेव्हा तुम्ही 1ला 2 डिवाइड करचाल तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळेल 0.5. बघा, जेव्हा आपण या फ्रॅक्शनचा वापर एक्झाम्पलमध्ये करूयात किंवा कशाचीही टक्केवारी काढत असताना करूत तर ते खूप सोपं होतं. आता समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं आणि तुम्हाला म्हणलं की 250चे 50% किती, 250चे 50% किती. मग 250 गुणिले 50/100 एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण त्याचं हाफ करतो. 50% म्हणलं की हाफ म्हणजे त्याच्या अर्ध करणे. म्हणजे 250चं अर्ध तुम्ही किती म्हणणार, 125 असं तुम्ही म्हणू शकता. त्याच पद्धतीनं आता 50%चा असा आहे किंवा फ्रॅक्शनचे आपण पाहिलेले होते. जर 25% जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याला काय लिहू शकतो, तर 1/4. जर आपल्याला 12.5% दाखवायचं असेल तर तुम्ही याला 1/8 लिहू शकता. किंवा 6.25% हे जर तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकात दाखवायचं असेल तर 1/16 असं लिहू शकता. जर आपल्याला 10% असं जर दाखवायचं असेल तर तुम्ही 1/10 असं लिहू शकता. 5% दाखवायचं असेल तर 1/20 असं लिहू शकता. 2.5% दाखवायचं असेल तर 1/40 असं आपण लिहू शकतो. म्हणजे हे फ्रॅक्शनचं आपल्याला जर लक्षात असेल तर आपण खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप कमी वेळेमध्ये आपण कुठल्याही संख्येचं आपण टक्केवारी काढू शकतो. म्हणजे टक्केवारी काढण्यासाठी जेव्हा आपण तोंडी कॅल्क्युलेशन करतो तेव्हा हे जर फ्रॅक्शन आपल्याला लक्षात असतील तर तात्काळ आपण त्याचं व्यवस्थित उदाहरण म्हणजे सोडवू शकतो. आता एखादं एक्झाम्पल जर याचं बघायचं झालं, आता 25% काढायचं आहे कोणत्याही एखाद्या संख्येचं. गृहीत धरूत आपण की 444 याचं तुम्हाला काय करायचं आहे, 25% काढायचं. तर 25% काढणे म्हणजे सरळ सरळ त्याला 4ने डिवाइड करणे. 4ने डिवाइड केला तर 111. तर 444चे 25% म्हणजेच किती आलं, तर ठीक आहे, तर 111 म्हणजे 111 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. परत बघा, कोणत्याही संख्येचे 1% आणि 10% काढा. जर समजा तुम्हाला असं म्हणलं की 1200चे 12% शोधा, तर अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला त्याचं 1% शोधायचा किंवा 10% शोधायचे आणि मग परत तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. आता एक्झाम्पलमध्ये बघूयात. समजा तुम्हाला 10% कसं काढायचं ते बघूत आपण. समजा एखादी संख्या दिली तुम्हाला, गृहीत धरू ती संख्या आहे 1225 आणि 1225चं 1% काढा म्हणलं तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर याचा 1% जर काढायचा असेल तर तो किती होणार, तो होणार 2 पॉईंट पाठीमागे. आता पॉईंट कुठं आहे, ॲक्च्युअली इथं आहे बघा, 1225च्या पुढे आहे, तर पॉईंट इथं आहे. तर तो पॉईंट तुम्हाला 2 पॉईंट पाठीमागे सरकायचे आहेत. म्हणजे 12.25 हे काय असेल,
तर 1225चा 1% आहे. आणि जर 10% घ्यायचं म्हणलं तर 1 पॉईंट पाठीमागे घ्यायचा, म्हणजे 1225चे 10% जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते कसे असेल, तर 1 पॉईंट पाठीमागे घ्यायचा, 122.5 अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. आणि समजा तुम्हाला असं म्हणलं की 8% काढा, तर 1% काढा आणि त्याला 8 न मल्टिप्लाय करा, 8 न गुणा, जेणेकरून कमी वेळेमध्ये आपलं कॅल्क्युलेशन होईल. त्यानंतर शेकडेवारी काढताना जर अपूर्णांकाने गुणला तर उदाहरणे लवकर होतील, जे की आत्ताच आपण पाहिलेलं होतं. काही उदाहरणे बघूयात आपण काही संभाव्य उदाहरणे बघायचे आहेत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण जे काही PYQs होते, म्हणजे आतापर्यंतच्या TET भाग 2 मध्ये जे प्रश्न विचारलेले होते ते आपण सर्वच पाहिलेले होते. एक प्रश्न राहिलेला आहे तो 2024चा आपण घेऊयात. बघा, संभाव्य प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, विज्ञान आणि इतिहास या विषयाच्या एका परीक्षेत, एक परीक्षा आहे, ती परीक्षा 2 विषयाशी रिलेटेड आहे. 2 विषय कोणकोणते? एक आहे विज्ञान आणि दुसरा कोणता आहे? इतिहास. ठीक आहे. याच्या संदर्भात काय माहिती दिली आहे तुम्हाला? या विषयात एका परीक्षेत 65% विज्ञानमध्ये 65% विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. बघा, उत्तीर्ण विद्यार्थी इथं लिहितो किंवा त्याला पास असं लिहूयात आपण. तर पास विद्यार्थी किती आहेत? 65% हे पास विद्यार्थी आहेत, बरोबर. परत इतिहासाच्या बाबतीत काय झालेलं आहे, तर इतिहासामध्ये 75% उत्तीर्ण आहेत. इथे लिहू, इतिहासामध्ये पास किती आहेत? 75% विद्यार्थी. म्हणजे 100 विद्यार्थी असतील तर 65 विद्यार्थीच विज्ञानामध्ये पास झालेले आहेत आणि 75 विद्यार्थी इतिहास या विषयामध्ये पास झालेले आहेत. पुढे काय म्हणले, तर दोन्ही विषयात 20% विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. इथं मात्र उत्तीर्ण न देता अनुत्तीर्ण दिलेला आहे. अनुत्तीर्ण तुम्ही शोधू शकता. समजा आता इथं पासचा विचार केला, तुम्ही पासची माहिती दिलेली आहे, आपण इथं नापास म्हणजे अनुत्तीर्ण जे आहेत तर ते किती असतील, तर इथं असतील 35% आणि इथं असतील 25%. आणि दोन्हीचा जर विचार केला तर दोन्हीची माहिती तुम्हाला दिलेली आहे. दोन्हीची माहिती देत असताना 20% काय म्हणले, दोन्हीत नापास आहेत. दोन्हीत नापास 20%. तर दोन्ही विषयात पास असणारे किती, तर 100 मधून तुम्ही 20% वजा केलात तर 80%. हे एक्झाम्पल सोडवायचं. आता सोडवायचं काय तुम्हाला, तर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत तर त्याची टक्केवारी आपल्याला शोधायची आहे. तर ते शोधत असताना अशा प्रकारचे जर एक्झाम्पल असतील तर तेव्हा XY असं धरून आपण वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. इथं काय करावं लागेल, वेन डायग्राम काढावं लागेल. आणि वेन डायग्राम आपण पाहिलेला आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण संच या चॅप्टरमध्ये वेन डायग्राम पाहिलेला होता. तर बघा, इथं वेन डायग्राम मध्ये दाखवत असताना आपण 2 सर्कलमध्ये या गोष्टी दाखवत. एक हा सर्कल जो आहे पहिला तो म्हणूत आपण विज्ञान विषयातील 5 विद्यार्थी आहेत आणि त्यानंतर हा रेड सर्कल जो आहे हे आपण म्हणू की इतिहास विषयातील 5 असणारे विद्यार्थी आहेत. मग विज्ञान विषयामध्ये 5 किती विद्यार्थी आहेत, तर हे आहेत 65%. ठीक आहे. त्यानंतर इतिहासाचा विचार केला तर इथं किती आहे, 75%. आणि दोन्हीमध्ये कॉमन किती आहेत, तर दोन्हीमध्ये कॉमन हे 80%. मग इथं बघा, या दोघांची बेरीज मधून हा कॉमन डबल घेतलेला आहे तर ते वजा करावं लागेल तुम्हाला. तर हे आपण बघा, या दोघांची बेरीज करूत आपण 65 अधिक 75 आणि या दोघांची बेरीज किती आली, 140 मधून जेव्हा तुम्ही 80 वजा कराल तेव्हा 60. तर 60% विद्यार्थी हे काय आहेत, दोन्ही विषयात पास आहेत. याचा एक फॉर्म्युला पण आहे. तो फॉर्म्युला काय आहे बघा, n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. हे कुणा एवढं आहे, तर a युनियन b इतकं आहे, जे की सेटमध्ये पाहिलेलं होतं आपण. आता याच्यामध्ये काय आहे,
एन ऑफ ए म्हणजे विज्ञानामध्ये पास होणारे विद्यार्थी हे कशामध्ये येणार, एन ऑफ ए मध्ये येणार, ते घेऊत आपण, हे 65. त्यानंतर नापासचा जर विचार इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासमध्ये किती आहेत, 75. ठीक आहे, 75 वजा दोन्हीमध्ये कॉमन असणारे ए आणि बी या दोन्ही सेटमध्ये कॉमन असणारे इथं वजा करा. बघा या दोघांची बेरीज आता केल्याप्रमाणेच 140 मधून 80 गेले म्हणजे 60. तर 60% विद्यार्थी हे काय आहेत, दोन्ही विषयामध्ये पास आहेत. या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये शक्यतो वेन डायग्रामचा वापर करून तुम्ही हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या सोडवू शकता. पर्याय डी हे काय असेल, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, आलेला असेल लक्षात तुम्हाला. यानंतरचा भाग बघा. हा बघा, अमित आणि सुमितला राहुलपेक्षा अनुक्रमे 10% व 20%, 10% कमी आणि 20% जास्त गुण मिळालेले आहेत. दोन व्यक्ती आहेत तिथं, एक आहे अमित, ठीक आहे, आणि दुसरा जो विद्यार्थी आहे तो काय आहे, सुमित. या दोघांच्या मार्काची तुलना ही कोणाबरोबर केलेली आहे, तर ती राहुल बरोबर केलेली आहे. मग ज्याच्या बरोबर या दोघांची तुलना केलेली आहे त्या राहुलला आपण गृहीत धरत की 100 गुण मिळालेले आहेत. राहुलला किती गुण मिळालेत असं गृहीत धरत आपण, तर 100. मग तुम्ही म्हणाल की दरवेळेस 100च का, दुसरं पण गृहीत धरू शकता, परंतु याच्यामध्ये 100 गृहीत धरल्यास आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं होतं. मग आता अमितला बघा, अमितला काय झाले, 10% कमी गुण मिळाले, म्हणजे 100ला 10 कमी मिळाले. म्हणजे अमितला, राहुलला जर 100 असतील तर 100चे 10% म्हणजे 10 मार्क कमी पडले, तर अमितला पडलेत 90 मार्क. आलं असेल लक्षात. काय म्हणलो, अमित जो आहे तर या अमितला एकूण किती मार्क पडलेत, 10% कमी मार्क पडले. कोणापेक्षा, राहुलपेक्षा. राहुलला 100 गृहीत धरला होता तुम्ही, तर अमितला मिळाले 90. परत बघा, आता सुमितचा विचार करा. सुमितला काय झाले, तर 20% जास्त गुण मिळाले. सुमितला 20% जास्त, कोणापेक्षा, राहुलपेक्षा. राहुलला होते 100, 100चा 20% म्हणजे 120. आता प्रश्न काय म्हणलेला आहे, तर अमितला सुमितच्या किती टक्के मिळाले. प्रश्न बघा, अमितला सुमितच्या किती टक्के मिळाले म्हणे. ठीक आहे, अमितला किती मार्क आहेत, अमितला आहेत 90 आणि सुमितला 120. म्हणजे सुमितला 120 मार्क असताना अमितला किती, 90 मार्क. बघा परत एकदा, थोडंसं सुमित अलीकडे लिहिलो असतो, थोडंसं सोयीचं झालं असतं, तसंच करूत आपण. अमितला किती, 90 गुण आहेत. बघा काय म्हणालोय इथं, काय म्हणले, अमितला सुमितच्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला गुण काढायचे आहेत. अमितला सुमितच्या पर्सेंटमध्ये, म्हणून सुमितला अगोदर घेतला आपण. म्हणजे सुमितला 120 गुण असताना अमितला किती होते, 90 होते. तर सुमितला जर 100 असले असते तर अमितला किती, दर 100 किती. प्रश्नात काय म्हणले, टक्के मार्क शोधायचे. तर आणि टक्के कुणाच्या याच्यामध्ये करायचे तुम्हाला, तर सुमित बरोबर ती कम्पेअर केलेला आहे. तर बघा काय होणार, तिरपा गुणाकार करूत आपण. 120 गुणिले x बरोबर 100 गुणिले 90. हा 120 x ला गुणाकारात आहे, RHS ला घेऊन गेल्यास तो भागाकारात येणार. मग 100 गुणिले 90 भागिले 120. 1 1 0 कॅन्सल, 3 त्रिक 3 चौक, 4 न भागला, इथं येणार 25, 25 त्रिक 75. तर 75% मार्क मिळाले. मग याचा अर्थ काय बघा, सुमितला 120 गुण असताना अमितला किती होते, 90 होते. मग त्याच प्रमाणात जर सुमितला 100 असले असते तर अमितला किती, तर अमितला 75 मार्क असले असते. म्हणूनच याच्यापेक्षा 25% गुण याला कमी आहेत. आणि एकूण किती गुण म्हणलं तर पर्याय क्रमांक डी हे 75%चा योग्य आन्सर आहे. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. हां, काय म्हणलं बघा, रोहन एक्स गावापासून वाय गावापर्यंत प्रवास करतो. बघा आता रोहन एक्स या गावापासून निघालेला आहे आणि वाय या गावाकडे निघालेला आहे. मग निघत असताना तो काय केलं बघा, एकूण प्रवासाच्या 20% प्रवास कारने केलेला आहे. गृहीत धरूत आपण इथून इथपर्यंत हा 20% आहे. ठीक आहे, तर हा 20% कशानं, कारनं प्रवास केला त्याने. त्यानंतर पुढं राहिलेला जो आहे, पुढं काय म्हणलं बघा, उरलेल्या प्रवासाच्या 50%. आता हा एवढा प्रवास उरलाय त्याचा, बरोबर आहे, तर या प्रवासाच्या 50% म्हणजे याचं बरोबर अर्ध, तर हा अर्धा भाग जो आहे तर तो कशाने प्रवास केलेला आहे, बसनं प्रवास केलाय. तर इथं लिहूत आपण हे बस आणि हा किती आहे, या उरलेल्याच्या 50% आहे. परत काय केलंय, पुन्हा उरलेल्या प्रवासाच्या 40% रेल्वेनं प्रवास केलाय. बघा हा उरलेला जो आहे तर या उरलेल्याचा 40% जो आहे तर तो 40% कशाने प्रवास केला, तो रेल्वेने प्रवास केला. ठीक आहे, तर तरी सुद्धा हा राहिलेला जो भाग होता तो किती किलोमीटर राहिलेला आहे, 240 किलोमीटर राहिलेला आहे. तर प्रश्न काय म्हणले, तर शिल्लक असल्यास एक्स आणि वाय याच्यामधला अंतर किती. बघा जेव्हा आपल्याला प्रश्न समजेल तेव्हा उत्तर सोपं वाटायला लागतं. हा प्रश्न आता तुम्हाला समजलेला आहे. काय काय म्हणले, पूर्ण अंतराच्या 20% कारनं, परत एवढा तर कटला अंतर, हा एवढा अंतर राहिलेला होता. या अंतराच्या अर्ध का बरं म्हणालो मी, 50%. 50% कशानं, बसनं. परत आता एवढा भाग राहिलाय, तर या अंतराच्या 40% भाग हा काय केलेला आहे, रेल्वेनं प्रवास केला त्याने. तरी सुद्धा किती राहिले, 240 किलोमीटर राहिले. तर एकूण अंतर किती आहे तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा काय करता येईल. बघा हे एक्झाम्पल सोडवत असताना पहिल्यांदा आपण काय करू, एकूण अंतर जो आहे तो 100 किलोमीटर गृहीत धरू. बघा टक्केवारी जेव्हा आपण सोडवतो तर त्यावेळेस 100 हे आपला सर्वात मोठा आधार आहे. 100 गृहीत धरून आपण सगळे एक्झाम्पल तुम्ही सोडवा आणि ते सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतील. काय करूयात आपण, समजा एकूण अंतर जे आहे तर ते एकूण अंतर आपण 100 किलोमीटर आहे असं गृहीत धरू. काय म्हणलं, एकूण अंतर 100 किलोमीटर आहे असं गृहीत धरू. म्हणजे हा भाग जो आहे हा पूर्ण भाग, तर हा पूर्ण भाग एक्स पासून वाय पर्यंत आपण काय म्हणू, 100 किलोमीटर आहे. बघा आता 100 का बरं गृहीत धरलं, कारण आपल्याला सोपं जाईल कॅल्क्युलेशनला. पैकी 20%, बघा 100च्या 20% इथं वजा करा तुम्ही, जे की कशानं कव्हर झाले अंतर, तो कारनं. 20% म्हणजे 20 किलोमीटर हे इथं कमी झाले. 20 किलोमीटर कमी झाले तर राहिलेले अंतर किती, बघा राहिलेले अंतर 100 मधून 20 गेले, 80 किलोमीटर राहिले. जर 100 किलोमीटर एक्स वाय मधलं जर अंतर असेल तर एकूण अंतर हे काय झालं, 80 किलोमीटर राहिलं, जे की 20 किलोमीटर आपण कारनं प्रवास, कोण होता हा, रोहन. तर रोहननं 20 किलोमीटर कारनं प्रवास केला. आता राहिला किती, 80. तर 80च्या अर्धा कशानं, बसनं. तर बघा बसने किती आहे, राहिलेलं 50%. तर राहिलेलं 50 म्हणजे 80चं 50% म्हणजे 40 किलोमीटर. आणि तो राहिलेलं किती, मग 80 मधून 40 गेले म्हणजे 40 किलोमीटर बाकी राहिले. म्हणजे इथून इथपर्यंत आता 40 किलोमीटर. परत 40 किलोमीटरच्या 40%, बघा 40 किलोमीटरच्या 40% हे कशानं, रेल्वेनं प्रवास केलाय. या 40चा 40 किलोमीटर बघा 40% काढायचं तुम्हाला, हे कशानं, रेल्वेनं. आता रेल्वेनं जात असताना 40% कुणाचा, तर 40% ऑफ 40 किलोमीटर काय करतो आपण, 40/100 म्हणजे 40 भागिले 100 आणि याला परत 40 ना, कारण 40 किलोमीटरचं काढायचं आपल्याला. तर बघा 1 1 0 काय कॅन्सल झाले, 4 चौक 16.
16 किलोमीटर हे कशानं प्रवास केला त्यानं? रेल्वेनं. तर राहिले किती? 40 किलोमीटरमधून बघा 40 मधून 16 गेले म्हणजे राहिले 24 किलोमीटर राहिलेली म्हणजे अंतर आहे, राहिलेलं अंतर आहे. बघा काय केलं होतं थोडंसं लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की 1 मिनिटाचं हे गणित किंवा आपल्याला परीक्षेमध्ये 1 मिनिटात सोडवायचं असेल आणि एवढं जर लिहित बसलं पानभर तर आपल्याला 2-4 मिनिट किंवा 5 मिनिट सुद्धा पुरणार नाहीत. परंतु याची जर थेरी लक्षात आली तर एवढं लिहित बसायची आवश्यकता नाही, तुम्हाला समजेपर्यंत थोडंसं वेळ लागेल. काय केलं आपण? 100 किलोमीटर अंतर धरलं आणि त्या 100 किलोमीटर अंतर धरल्यानंतर बघा एकूण अंतर हे 100 किलोमीटर गृहीत धरलं तुम्ही. त्यावेळेस या कंडिशननी या पर्सेंटनी जर तुम्ही प्रवास केलात तर 100च्या बाबतीत राहिलेले अंतर किती होते? तर राहिलेले अंतर होते 24 किलोमीटर. बघा परत एकदा, पूर्ण अंतर 100 गृहीत धरलं, दिलेल्या सर्व क्रायटेरियाचा आपण विचार केला, दिलेल्या सर्व कंडिशन आपण या 100च्या बाबतीत लागू केले तर किती अंतर राहिले? 24 किलोमीटर राहिले. तर एकूण किती किलोमीटर अंतर आहे? x आहे. x आणि y मधलं परत x आला असं म्हणताल तुम्ही. हा x आणि y हे 2 पॉइंट आहेत. आपण गृहीत धरू की एकूण अंतर जर x असेल तर राहिलेलं अंतर किती आहे? इथं 240 आहे. परत एकदा रिवाइज करतो. एकूण अंतर 100 गृहीत धरल्यावर दिलेल्या सर्व कंडिशनमध्ये 24 किलोमीटर राहिलेलं होतं. तर गणितामधलं अंतर किती राहिलेलं आहे? 240 राहिलेलं होतं. तर एकूण अंतर x असं गृहीत धरू. तर काय? तिरपा गुणाकार करा. तर या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार 24x बरोबर, किंवा एवढं गुणाकार करत बसायची गरज नाही. इथं 1 0 वाढले तर इथं पण 1 0 वाढवा म्हणजे किती येणार? 1000. तर 1000 पर्याय असणारा पर्याय क्रमांक C हे आपलं बरोबर आन्सर आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. ठीक आहे. बघा इथे काय म्हणले? एका वस्तूची किंमत सुरुवातीला 30% वाढवली, काही दिवसानंतर परत 20% कमी केली, तर त्या वस्तूच्या मूळ किमतीत किती टक्के वाढ किंवा घट झाली? वस्तू एकच आणि त्याच्या बाबतीत 2 वेळेस काय झालेलं आहे? काही वाढ झालेली आहे किंवा घट झालेली असेल तर अशा वेळेस आपण एक फॉर्म्युला यूज करायचा असं म्हणाला होता. तो फॉर्म्युला काय होता? a + b ab बाय 100 म्हणजे a अधिक b अधिक a गुणिले b भागिले 100. इथं a आणि b म्हणजे 2 जे काही पर्सेंट वाढ किंवा घट आहे ते आहेत. फक्त वाढ जर असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं आणि घट असेल तर त्यावेळेस निगेटिव्ह घ्यायचं. आता सुरुवातीला 30% वाढवले म्हणजे या गणितामध्ये a किती आहे? +30 आहे. आणि पुन्हा 20% कमी केलेला आहे. 20% कमी केले म्हणजे b किती आहे? इथं मायनस आहे, -20. मग या फॉर्म्युल्यामध्ये ठेवत आपण बघा, a म्हणजे +30 +30 आहे, अधिक 30 आहे. b म्हणजेच काय? -20 आहे, अधिक a 30 गुणिले -20 भागिले 100. 30 मधून 20 गेले हे आले 10, अधिक बघा 20 न याला भागलं 20 1 20 5, परत 5 1 5 6 30. आता हा मायनस आहे ना, इथं -1 आलं तर 6 गुणिले -1 म्हणजेच काय? -6 आणि 10 - 6 म्हणजे 4. आता येणारं उत्तर जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. बघा येणारं उत्तर हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर वाढ, आणि जर येणारं उत्तर जर निगेटिव्ह आलं असतं तर ते मात्र आपण काय म्हणलं असतं? तिथं तेवढी घट आहे असं म्हणलं असतं. तर 4% वाढ म्हणजे पर्याय क्रमांक C हे काय आहे? आपलं बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. असे एक्झाम्पल आपण पाहिलेले होते. पुढील भाग बघा. एका परीक्षेमध्ये पास होण्यासाठी 40% गुण मिळणे आवश्यक आहे.
पास होण्यासाठी एक परीक्षा आहे. जनरली आपण 35% पास असतो, पण ही एक वेगळी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये 40% गुण मिळणं आवश्यक आहे. पासिंगला 40% गुण म्हणजे 100 40 गुण मिळाले तर तो पास होतो. राहुलला किती गुण मिळाले? राहुलला 80 गुण मिळालेले आहेत, पण तरी सुद्धा तो 40 गुणांनी नापास आहे. राहुलला 80 गुण मिळाले त्या परीक्षेमध्ये, परंतु तरी सुद्धा तो किती 40 मार्कांनी नापास झाला. म्हणजे आणखीन जर 40 त्याला पडले असते तर तो पास झाला असता. म्हणजे 120 मार्क जर असले असते त्याला तर तो पास झाला असता. मग पास होण्यासाठी क्रायटेरिया काय आहे? 100ला 40 पाहिजे. तर किती गुणांना? 120 गुण पाहिजे. बघा परत एकदा, सोपा आहे. 40%ला पास आहे म्हणजे 100ला 40 मार्क पडले की तो पास. परंतु ही परीक्षा किती गुणाची होती? काहीतरी मोठ्या गुणांची ती परीक्षा आहे. परंतु मग त्या परीक्षेमध्ये 120 मार्क पडले की तो पास होणार. कसं कळालं तुम्हाला? त्याला 80 पडले तर अजून 40 कम पडले, म्हणजे दोघांची बेरीज म्हणजे 120. तर एकूण गुण x आहे असं म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 40x बरोबर 100 गुणिले 120. मग हा 40 इकडं x ला गुणाकारात आहे, मग त्याला आपण RHS ला घेऊ तर तो डिव्हिजन मध्ये जाणार. 100 गुणिले 120 भागिले 40. बघा 40 1 40 त्रिक आणि 100 गुणिले 3 म्हणजे 300. ती परीक्षा किती गुणाची होती? 300 गुणाची होती. तर 300 गुण पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? या गणिताचं बरोबर उत्तर आहे. आला असेल लक्षात तुम्हाला? सोपं आहे एक्झाम्पल. नेक्स्ट पुढे बघा. 15% ॲसिड असलेले 400 लिटर द्रावण. आता इथं 2 द्रावण आहेत. एक आहे एका द्रावणामध्ये जे की 400 लिटर आहे त्याच्यामध्ये 15% ॲसिड आहे, आणि आणखीन एक द्रावण आहे जे की 600 लिटर आहे आणि त्या 600 लिटरमध्ये ॲसिड किती आहे? 20% आहे. आता या दोन्ही द्रावणाला त्याने मिक्स केले, तर मिक्स केल्यास तुम्हाला हे जे मिश्रण आहे तर यामध्ये जे ॲसिड आहे तर ॲसिडचं पर्सेंट किंवा शेकडा प्रमाण किती आहे हे शोधायचं. काय करावं लागेल? तर इथं आपल्याला काय करावं लागेल? एकूण किती लिटर द्रावण आहे हे बघावं लागेल आणि एकूण किती लिटर ॲसिड आहे हे बघावं लागेल. बघा इथं आपण लिहूयात, इथं द्रावण आणि इथं आपण ॲसिडचं पर्सेंट इथं लिहूयात. अगोदर किती 400 लिटर द्रावण होतं, त्याच्यामध्ये ॲसिड पर्सेंट किती आहे? 15% आहे. तर 400चं 15% आपण शोधूयात. म्हणजे ॲक्च्युअल ॲसिड जो आहे तो ॲसिड लिटरमध्ये किती आहे हे शोधूत आपण. तर 400चं 15% कसं शोधणार तुम्ही? हे 400 गुणिले 15% म्हणजेच हे 4 15 चोक 60 लिटर एवढं ॲसिड आहे पहिल्या द्रावणामध्ये. दुसऱ्या द्रावणाचा विचार करू तर ते आहे 600 लिटर आणि या 600 लिटरमध्ये किती टक्के ॲसिड आहे? 20% ॲसिड आहे. तर 600चं 20% शोधूत आपण. 600चे 20%, मग हे 100नं याला डिवाइड केलं 6 आणि 2 6 2 12 120 लिटर. एकूण द्रावण किती होतं? तर या दोघांची बेरीज म्हणजे 1000 लिटर हे काय आहे? एकूण द्रावण आहे, बरोबर आहे. आणि एकूण ॲसिड किती आहे? तर 180 लिटर एकूण ॲसिड आहे. प्रश्न काय आता? तर नवीन मिश्रण या दोघांना मिळवलात तुम्ही. या दोघांना मिळवल्यानंतर एकूण द्रावण किती आहे? 1000 आहे. या 1000 मध्ये 180 लिटर काय आहे? ॲसिड आहे. तर 100 लिटर जर द्रावण असलं असतं तर बघा इथं द्रावण आणि इथं ॲसिड, ठीक आहे. जर 100 लिटर जर द्रावण राहिलं असतं तर इथं x, बघा 1 1 0 कॅन्सल करू. आता इथं जर बघितलात तर 100ला 10 भागून
100 आले. सॉरी, 1000ला 10 भागलात किंवा एक झिरो कॅन्सल केलात तर इथं 100 आलं. तर याचा पण एक झिरो कॅन्सल करा म्हणजे राहणार किती? 18. तर 18% हे उत्तर असेल. तर पर्याय क्रमांक बी जो आहे तो आपला बरोबर आन्सर आहे. तर पर्याय क्रमांक बी मधला 18% त्या पूर्ण द्रावणामध्ये ॲसिडचं प्रमाण दाखवतो आणि ते किती आहे? 18%. बघा पुढील प्रश्न बघूयात आपण. अजयला विजयपेक्षा 25% गुण कमी मिळाले. काय म्हणले? अजयला विजयपेक्षा 25% गुण कमी मिळाले. तर विजयला अजयपेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले? हा प्रश्न अशा प्रकारचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला होता आणि एक्झाम्पल पण सांगितलं होतं. बघा एक्झाम्पल आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं होतं की जर समजा चहापत्तीची किंमत जर 25%नं जर वाढली तर खर्च बॅलन्स ठेवण्यासाठी वापरामध्ये किती घट करावं लागेल. तर त्यावेळेस फॉर्म्युला काय घेतलेला होता आपण? R/100 + R × 100. काय म्हणलं होतं? R भागिले 100 + R गुणिले 100 हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परंतु इथे अगोदर कमी केलेला आहे आणि मग तुम्हाला वाढवून सांगायचं आहे. तर अशा वेळेस इथं काय करावं लागेल? 100 - R घ्यायचा. जर सुरुवातीला कमी जर सांगितलेलं असेल, कमी % आणि परत लेवल करण्यासाठी जास्तीचं किती असं जर विचारलं तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल? तर इथं मायनस प्लसच्या जागी काय घ्यावं लागेल? मायनस घ्यावं लागेल. तर इथं वापरण्यात येणारा फॉर्म्युला काय असेल? R/100 - R. R/100 - R गुणिले 100 हा फॉर्म्युला इथं वापरावा लागेल. इथं मग पर्सेंट किती आहे? 25% गुण कमी आहेत त्याला. तर इथं लिहूत आपण. हे बघा Rच्या जागी 25, इथं पण Rच्या जागी 25 गुणिले 100, 25 भागिले इथं 75 गुणिले 100, 25 × 1 = 25 त्रिक 100 भागिले 3 म्हणजे 33.33. तर 33.33 हा पर्याय क्रमांक बी मध्ये असणारा पर्याय हे या गणिताचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. एका व्यक्तीने व्यवसायात काही रक्कम गुंतवली. हा प्रश्न TET पेपर 2 2024ला विचारलेला आहे. प्रश्न काय होता? तर तो व्यक्ती काही रक्कम गुंतवला आणि त्याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये त्याला पहिल्यांदा काय झालं? 20% नफा झाला. परत नफ्यासहित त्याने काय केलं? दुसऱ्या याच्यामध्ये व्यवसायात त्यानं तेच रक्कम गुंतवलं आणि यावेळेस मात्र त्याला 20% तोटा झाला. म्हणजे व्यवहार वस्तू किंवा एखाद्याच वस्तूवरती जेव्हा तुम्ही 2 वेळेस % प्रश्न येईल त्यावेळेस आपण फॉर्म्युला काय वापरायचा म्हणाला होता? तर A + B + AB / 100. A + B + A गुणिले B भागिले 100. इथं पहिल्या वेळेस 20% नफा झाला. नफा म्हणलं की तो प्लस आणि परत 20% तोटा झाला. तर दुसऱ्या वेळेस B म्हणजे A म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे? +20 + 20 आणि B म्हणजे काय घ्यायचं आहे? -20 घ्यायचं आहे. इथं फॉर्म्युल्यामध्ये ठेवूत. बघा 20 अधिक हा -20 अधिक 20 गुणिले -20 भागिले 100. बघा हे दोन्ही तर कॅन्सल झाले. 20 × 1 त्यानंतर इथं 5 × 1 आणि इथं 4 -4. तर इथं वजा चिन्ह जर दाखवलं तुम्हाला माहिती आहे जर इथं येणारे आन्सर या कॅल्क्युलेशनमधून मायनस असेल तर तिथं काय? लॉस, तोटा होतो. ठीक आहे. आणि घट आणि वाढच्या बाबतीत असला असता तर हा 4% घट झाली असती. मग इथं 4% तोटा हा पर्याय असणारा पर्याय क्रमांक C हे या गणिताचं बरोबर उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण फ्रिक्वेंटली पाहिलेले आहेत या परीक्षेमध्ये. हे 2024ला विचारलेलं पेपर 2 मधला हा प्रश्न आहे. त्यानंतर
अजय 49% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. अजयला किती टक्के गुण मिळालेत? 49% म्हणलं की 100. बघा, अजयला 100 पैकी 49, दर 100ला 49 गुण मिळाले. त्याला एकूण 343 गुण मिळाले. म्हणजे मिळालेले गुण हे एकूण गुण आणि हे काय आहे? मिळालेले गुण. त्याला 100 पैकी 49 पडले होते. तर किती मार्काची परीक्षा होती हे शोधायचं तुम्हाला. त्यावेळेस त्याला किती? 343 गुण पडलेले आहेत. तिरपा गुणाकार x बरोबर काय? या दोघांचा गुणाकार येणार 100 गुणिले 343 भागिले x ला गुणाकारातली संख्या इकडे छेदामध्ये 49. बघा, 7 न भाग जाईल, 7 7 49. इथं पण 7 चोक 28 आणि 7 9 63. परत 7 1 7, 7 7 49. तर किती आलेला आहे बघा? 100 गुणिले 7 म्हणजे 700. तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती? 700 गुणाची. पर्याय क्रमांक 1 मध्ये 700 हे उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूत आपण. 200 रुपयाच्या शर्टची किंमत. आता इथं एक शर्ट आहे, त्या शर्टची किंमत 200 रुपये, मूळ प्राइस 200 आहे. पण त्या प्राइसवर त्यांनी काय केलेत? 20% वाढवलं. आत्ताच एक्झाम्पल आहे बघा, 20% वाढ झालेली होती आणि 20% कमी झालेलं होतं. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही 4% लॉस होतं, तिथं पण 4% लॉसच होणार. आणि शर्टची जी किंमत आहे शेवटची, मूळ किमतीने किती कमी किंवा जास्त होईल. बघा, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये ना कुठं होतं, सेम एक्झाम्पल, 20% नफा होता, 20% तोटा होता, बरोबर. त्यावेळेस 4% त्याला तोटा झाला. इथं पण सेम, इथं पण 4% तोटा होणार. 20 अधिक वजा 20 अधिक 20 गुणिले वजा 20 भागिले 100. आत्तासारखंच जे की आपण ए अधिक बी अधिक ए बी भागिले 100 असं लिहितो. ठीक आहे. या फॉर्म्युल्यावर ठेवले असे दोन्ही तर कॅन्सल झाले. 20 1, त्यानंतर इथं 5, 5 1 हा वजा 4, म्हणजे वजा 4 म्हणजेच काय? वजा 4 हे लॉस आहे, घट त्याचे, म्हणजे इथं तोटा आहे. 4% तोटा झाला. परंतु त्या वस्तूची किंमत किती आहे? त्या शर्टची किंमत किती आहे? 200 रुपये. तर 200चं 4% बघा, 200चे 4%. मग 100 1 हे 2, 4 2 8. 100ला 4 तर 200ला 8. तर 8 रुपयाने त्या वस्तूचं काय किंमत कमी असेल. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक सी जो आहे हे बरोबर उत्तर आहे. तर या भागामध्ये आपण जे संभाव्य प्रश्न आहेत, जे की यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारल्याशी थोडेसे सुसंगत आहेत, असे एक्झाम्पल आपण आज पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आपण या घटकाचा व्यवस्थित सराव करावा अशी अपेक्षा आहे. झालेला भाग तुम्हाला कळालेला असेल. जर समजा याच्यामध्ये काही क्रिटिसिझम असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवावं. धन्यवाद.